हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझी आजची पोझिशन काय आणि सध्या मी ऑप्शन सेलिंगमध्ये इंट्राडे करतोय की माझी पोझिशन आहे ती मी पोझिशनर घेऊन जातो, कॅरी फॉरवर्ड करतो ते सांगेन. त्याचप्रमाणे आपण उद्या मार्केटमध्ये काय ट्रेड करू शकतो, निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सबद्दल, तर ते तुम्हाला सांगेन. आणि खूप दिवसांतर ऑलमोस्ट 2 ते 3 आठवड्यांनंतर मी व्हिडिओ बनवतोय, तर व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो आणि आवडला तर तो नक्की लाईक करा. आणि 20 ते 25 तारखेपर्यंत तरी व्हिडिओ डेली यायचा नक्की मी प्रयत्न करेन आणि मोस्टली येतील पण. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो, मी माझी पोझिशन जी स्ट्रॅटेजी आहे ती मी पहिले इंट्राडेसाठी मी चालू केलेली. ठीक आहे, इंट्राडेमध्ये सुरुवातीला खूप चांगला फायदा पण झाला. इव्हन मी लॉसमध्ये नाहीच आहे, मी प्रॉफिटमध्येच आहे. पण आहे ना, मला मोमेंटमची गरज आहे. पण अगर तुम्ही बघत असाल ह्या दिवसापासून इथूनच बघा, फक्त 2 ते 3 दिवस सोडले ना, हे 2 दिवस, 3 दिवस आणि 4 दिवस, ह्या 4 दिवशी मी तर बऱ्यापैकी पैसे कमवलेत. पण अगर तुम्ही इथून अगर सुरुवात करत असाल तर मार्केटमध्ये एक मोठे मोमेंटमच नाही मिळाले. ठीक आहे, त्यामुळे एक इंट्राडेमध्ये काय असतं माहिती आहे, प्रत्येक दिवशी एंट्री घ्यावी लागते. त्यामुळे प्रत्येक दिवसाचा एंट्रीचा SL आणि टार्गेट हे फिक्स असतो. ठीक आहे, तर त्यामुळे कधी प्रॉफिट झालं तर प्रॉफिट होतं किंवा SL द्यावं लागतं. आणि पोझिशनलमध्ये मला फायदा काय होतो, समजा ही माझी लेवल असेल तर मी फक्त अगर समजा मला मार्केट दिसतं आहे बुलिश, तर मी फक्त आणि फक्त वरच्या साईडचा मार्केट ट्रेड घेणार. ठीक आहे, मग मी डाऊन साईडचा ट्रेड नाही घेणार. तर मग पोझिशनलमध्ये काय होतं, मग माझे मल्टिपल एंट्री होत नाही. मॅक्झिमम एकदा होतं, दोनदा होतं आणि त्याच्यानंतर मार्केट माझ्या साईडने तरी जातं किंवा माझ्या अगेन्स्ट तरी जातं. ठीक आहे, त्यामुळे माझी एंट्री त्याच्यामध्ये जास्त होत नाही. पण इंट्राडे सममध्ये समजा आज वरच्या साईडला दिसत तर मी वरच्या साईडला घेईन, आणि समजा उद्याच्या इंट्राडे करताना मार्केट डाऊन साईडला मला दिसत असेल तर मी डाऊन साईडचा ट्रेंड घेईन. म्हणजे ट्रेंड हा फिक्स नसतो, कारण ते मार्केटनुसार आपल्याला ट्रेंड करायचा असतो. पोझिशनमध्ये आपलं एक फिक्स असतं, एक लेवल असते, ही लेवल असते. आपण डिसाईड केलं की ह्या लेवलच्या वरती मार्केट जात असेल तर मी फक्त आणि फक्त अपसाईडचं बघणार, मग तेव्हा डाऊन साईडचं नाही बघणार. ठीक आहे, त्याच्यामुळे माझी पोझिशन कमी होतात आणि माझा टार्गेट बऱ्यापैकी मोठा होता. अगर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असतील तर मी 2 लॉटवरती मी 14,000चा मी प्रॉफिट घेतलेला. ठीक आहे, तर त्यामुळे पोझिशनमध्ये एक प्रॉफिट खूप मोठा होतो. इंट्राडेला पण प्रॉफिट होतो, पण त्याच्यामध्ये SL हा प्रत्येक दिवसाला जाऊ शकतो. म्हणजे प्रत्येक दिवसात तुमचा SL तरी जाईल किंवा टार्गेट तरी मिळेल. ठीक आहे, त्यामुळे आणि अगर मोमेंटम अगर मोठी मिळत असेल ना तर मला इंट्राडेसुद्धा करायला हरकत नाही. पण आता सध्या ह्या मोमेंटममध्ये ना प्रॉफिट मिळणं खूप कमी आहे. कारण अगर तुम्ही ऑप्शन बाईंग पण करत असाल तर मला नाही वाटत की ह्या ट्रेंडमध्ये खूप जास्त लोकांनी पैसे कमवले असतील. ठीक आहे, स्कॅल्परने कमवलं असतील, पण स्कॅल्परचा इश्यू काय की 1:1 किंवा 1:2चा टार्गेट मिळतं. आणि त्यामध्ये मला एवढा इंटरेस्ट नाही आहे, कारण ह्या मार्केटमध्ये पण आहे ना 1:2 तरी मिळाला ना तरी आपण सर्वाईव्ह नाही करू शकत. ठीक आहे, विक्स सध्या कमी आहे, त्याच्यामुळे हे मार्केट थोडं साईडवेज आहे. जसं विक्स वाढत जाईल तसं आपल्याला एक ट्रेंड मिळायला चालू होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे मी सध्या पोझिशनल केली आणि मी सध्या आउट ऑफ द मनी करतो आहे. कारण आउट ऑफ द मनीचा तुम्हाला रिझन सांगतो. कारण हे मार्केट अगर हे साईडवेज होत असेल ना तर तुम्हाला इन द मनीमध्ये ना प्रॉफिट मिळायचे चान्सेस खूप कमी आहेत. मोठा प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस कमी आहे. अगर आउट ऑफ द मनी घेतलं ना, अगर हा सेटअप बनत असेल तर मार्केट इथे तरी राहिला ना तर आपल्याला कंप्लीट पैसा मिळू शकतो. जसं मी मागच्या वेळी 2 लॉटवरती 14,000 प्रॉफिट केलं तसं नाही मिळणार आउट ऑफ द मनीमध्ये. तुम्हाला 3-4 लॉटवरती तुम्हाला 8,000 रुपये वगैरे मिळू शकतात. पण ठीक आहे, अगर 8,000 मिळत असेल, तुमचा SL असेल मॅक्झिमम 2,000चा. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला 1:2चं टार्गेट मिळतो. पण आपलं जे मोठं प्रॉफिट बघायची सवय झाली असते ना, ते आउट ऑफ द मनीमध्ये तेवढी आपल्याला मोठं प्रॉफिट दिसत नाही, पण एक स्टेबल तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतो. अगर तुम्ही आजची पोझिशन बघत असाल ना, ठीक आहे, आणि तुम्हाला मी आजची माझी पोझिशन दाखवतो. ठीक आहे, तुम्ही आजची माझी पोझिशन बघत असाल तर मी आज एकही ट्रेड नाही घेतला, कारण ह्या वीकमध्ये माझी ट्रेड झालाच नाही आहे. मी शॉर्ट्स पण अपलोड केलेला. ठीक आहे, ITBs आणि फार्मा बीज मी फक्त आणि फक्त मी दर महिन्याला घेतो, तर 5,000चे घेतो. तर ह्या महिन्यामध्ये मी टोटल 6,000चे घेतलेत. हे दर महिन्याला मी 5,000चे घेत राहतो. ठीक आहे, दुसऱ्या अकाउंटमध्ये पण आहेत आणि ह्या अकाउंटमध्ये मी आता सध्या चालू केलं. आता टोटल माझ्या 25-26 आसपास माझं टोटल झाले असतील ते. आणि माझ्या दुसऱ्या अकाउंटमध्ये बऱ्यापैकी ITBs आणि फार्मा बीज आहेत. ठीक आहे, तर मी तुम्हाला आज पण आहे ना अपसाईडचं मोमेंटम बघत होतो, पण मिळालं नाही. अगर तुम्ही 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आल तर तुम्हाला कळेल. मी एक लाईन मारून ठेवली 25,266 का मारले ते पहिले तुम्हाला डेली टाईम फ्रेमवरती सांगतो. कारण ही मोठ्या कॅन्डल नंतर एक हॉल्ट कॅन्डल बनवली. ठीक आहे, हॉल्ट कॅन्डल नंतर अगर मार्केटला त्याचा हाय ब्रेक करून अगर वरती जात असेल ना तर एक मोठी मुवमेंटम मिळू शकते. त्यामुळे मी अपसाईडचं बघत होतो, कारण इकडे पण गॅप ओपन झाला, मार्केटने सबस्टँड नाही केलं, ते साईडवेज गेलं. ठीक आहे, त्याच्यानंतर परत नेक्स्ट डेला पण थोडं गॅप ओपन झालं, तेव्हा पण सबस्टँड नाही केलं. आणि आज पण मार्केटने ओपन होऊन मार्केट सबस्टँड नाही केलं, ते मार्केट खालीच पडलं. ठीक आहे, तर त्यामुळे आज मला पण चान्स वाटत होता की आज वरच्या साईडला एक मोठा ट्रेंड मिळेल. पण मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऑलरेडी सांगितलं की हा वीक माझ्यासाठी कम्प्लिटली साईडवेज टू डाऊन ट्रेंड असेल हलकासा. ठीक आहे, मोठा डाऊन ट्रेंड येईल हे मी सांगत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी त्याला सपोर्ट मिळेल. अगर काही न्यूज असेल तर मार्केट खाली पडेल
अगर काही न्यूज नसेल तर प्रत्येक ठिकाणी तो रिबाउंड मारेल. ठीक आहे. तर मी आता तुम्हाला माझी पोझिशन मी तुम्हाला सांगतो की मी कुठे घेत होतो. जसं ही लेवल चालू केली मार्केटने, ही क्विक मुवमेंट होती, इकडे आले तर एकदम क्विक होती, ती एंट्री घ्यायच्या आधी ते मार्केट खाली आलं, त्यामुळे मी परत त्या लेवलची वाट बघतो, पण ती लेवल परत आलीच नाही, त्यामुळे माझी आजची एंट्री मिळालीच नाही. ठीक आहे. मी डाऊन साईडला पण एंट्री घेणार होतो, पण डाऊन साईडचा माझा रिस्क रिवॉर्ड माझ्या फेअरमध्ये बसत नव्हता. कारण काय होत होतं, मी एंट्री घेत होतो तेव्हा मी 4 लॉट मारत होतो, पण त्याच्यामध्ये माझे 1600चा माझा SL जात होता. ठीक आहे. आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये मला फक्त 2300 रुपये मिळत होते. ठीक आहे. तर 1:2चा पण टार्गेट कंप्लीट होत होता, आणि तो मला रिस्क रिवॉर्ड अगर माझा मेंटेन होत नसेल तर मी तो ट्रेड पण घेणार होतो. मला माहिती होतं की हा मला 2300 रुपये इझिली मिळू शकतात. पण समजा इन केस मी एंट्री घेत नाही, तिथून रिव्हर्स घेतला असता तर माझा ह्या 2300चं तो सोडा, तर हा माझ्या 1600 रुपये SL पण गेला असता, आणि ह्या इथे एंट्री मी परत एकदा एंट्री घेतली असती, आणि समजा एंट्री माझ्या ट्रेडनुसार गेला तर ठीक आहे, पण एंट्री घेऊन अगर माझा परत SL जात असेल तर माझा हा एक SL गेला असता, आणि पी साईडचा माझा अजून एक SL गेला असता. ठीक आहे. तर त्यामुळे माझा मोठा बऱ्यापैकी लॉस झाला असता. त्याच्यानंतर समजा परत री आली असती तर माझा तो एक वेगळा SL होऊ शकतो. त्यामुळे मी एंट्री जास्त न घेण्यापेक्षा मी फक्त आणि फक्त विचार केला, अगर वरती जायचं असेल मोठं अप ट्रेंडला तर मार्केटला मी फक्त आणि फक्त पी सेल करेन. ठीक आहे. कॉल सेल करून मला इझिली मनी मिळत होता, पण इन केस अगर मार्केट रिव्हर्स झालं असतं तर मला मोठा लॉस झाला असता, आणि तो माझ्या रिस्क रिवॉर्डमध्ये बसला नसता, म्हणून मी तो ट्रेड नाही घेतला. ठीक आहे. हे शेवटचे 3 दिवस मला एक्सपायरीमध्ये एक बऱ्यापैकी डिसेंट प्रॉफिट झाला असता, फक्त रिव्हर्स व्हायच्या चान्सेसमुळे मी ते ट्रेड नाही घेतले. ठीक आहे. तर मी आता तुम्हाला सांगतो निफ्टी, बँक निफ्टी, आणि आपण उद्या सनसेक्समध्ये एक्सपायरीमध्ये आपण काय ट्रेड करू शकतो ते तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम मी तुम्हाला आधी माझे निफ्टीचं सांगतो पोझिशन. निफ्टीचं जो मी लेवल ऑलरेडी मार्क केला आहे त्या मार्कवरती मी तुम्हाला सांगतो, कारण मी स्वतः एंट्री तिकडेच घेणार आहे, आणि मी ऑलरेडी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मी सांगितलं की माझे लेवल्स काय आहेत ते मी आता परत एकदा सांगेन तिकडे, आणि ऑलरेडी ते माझे ग्रुप मेंबर असतात ते पण व्हिडिओ बघत असतील. अगर 25,266च्या वरती अगर फ्लॅट गॅप ओपन झाला, आणि अगर मार्केटवरती असेल 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा वीक असू दे किंवा मग त्याची फुल बॉडी असू दे, अगर त्याच्यावरती होत असेल आणि त्याचा हाय 4 लॉट कॉल सेल पी सेल करीन, त्याचा लो माझा SL असेल. ठीक आहे. मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. अगर एंट्री घेतली मार्केट आलं खाली तर ठीक आहे, SL मध्ये निघून जाईल. अगर परत सेम लेवल येत असेल तर मी अजून एकदा एंट्री घेईन. मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन, आणि SL एकदम छोटा असेल तर मॅक्झिमम मी 3दा सुद्धा एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे. पण जसं माझ्या साईडने मार्केट गेलं, माझा 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, मी माझा SL हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करीन. मग त्याच्यानंतर मग माझा ट्रेलिंग SL जाऊ दे किंवा मला फुल प्रॉफिट होते, मग मी कमीत कमी 1:4साठी तरी थांबणार. ओके. आणि त्याच्यानंतर अगर आजचा जो लो आहे निफ्टीचा, आजचा जो लो आहे त्याचा अगर फ्लॅट ओपन अगर लो ब्रेक करत असेल आणि मार्केट डाऊन साईडला जात असेल तर मी खालच्या साईडला फक्त काय करणार, अगर मी वरच्या साईडला क्वांटिटी 4 मारत असेल तर डाऊन साईडला क्वांटिटी अर्ध्या मारेन. कारण मार्केटला अगर खाली जायचं असेल तो एक लगेच जाणार खाली, मग तो साईडवेज होऊन नाही जाणार. ठीक आहे. त्यामुळे अगर खाली जायचं असेल तर मी उद्यासाठी मी सांगतोय की उद्या मी क्वांटिटी अर्ध्या करेन. मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, मी माझा SL हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करेन. या लेवलच्या खाली मार्केट ओपन होत आहे, गॅप डाऊन ओपन झालं, पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा किंवा मग ग्रीन कॅन्डल बघा. ग्रीन आणि त्याचा लो जसा ब्रेक झाला आपण परत डाऊन साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम क्वांटिटी अर्ध्या मारायचे, आणि 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला की आपण आपल्या SL ला सरळ कॉस्ट टू कॉस्ट करायचं. आणि अजून तिसरा सिनारिओ होऊ शकतो, हा एक लेवल आणि हा एक लेवल. या लेवलच्या मध्ये अगर मार्केट ओपन होते आणि हा ब्रेक करत किंवा हा ब्रेक करत मार्केटमध्ये थांबत असेल, हे मार्केट फक्त आणि फक्त साईडवेज आहे, तर त्यामध्ये एंट्री घेऊच नका. कारण आता ऑलरेडी मल्टिपल लोकांचे SL गेले असतील, कारण हे मार्केट कम्प्लिटली साईडवेज असल्यामुळे खूप लोकांचे SL गेले असतील. तर ह्या दिवशी तर ॲटलिस्ट SL देऊ नका का मार्केटमध्ये ओपन होत असेल तर. लेवल ब्रेक करत असाल तरी तुम्ही बिंदास ओपन एंट्री घेऊ शकता, वरती तुम्ही फुल क्वांटिटी मारू शकता, डाऊन साईडला क्वांटिटी हाफ मारा. ठीक आहे. एवढं आता मी तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सांगतो, आणि तुम्हाला आता बँक निफ्टीवर सांगतो, कारण मी परवाच्या शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला सांगितलं की मला अगर मार्केटला वरती जायचं असेल तर 51,470चा लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर सध्या आज मार्केट पण हे बघा, आजचं माझं तुम्ही सांगता, मार्केट माझ्या लेवलच्या वरती ओपन झालं, 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवली, पण त्याचा हाय ब्रेक केला असता तर मी डेफिनेटली एंट्री घेतली असते, पण त्याने त्याचा हाय ब्रेक केला नाही आणि त्यांचं मार्केट हे कम्प्लिटली साईडवेज गेलं. ठीक आहे. तर त्यामुळे मी एंट्री नाही घेतली. आणि आता उद्या समजा फ्लॅट ओपन होणं अगर हा लेवल ब्रेक होत असेल आणि 5 मिनिटाची कॅन्डल अगर थांबत असेल, क्लोज होत असेल, की त्याचा वीकवरती येत असेल, त्याचा हाय ब्रेक केला तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. ओके. तुम्ही नॉर्मली जेवढ्या क्वांटिटी मारता तेवढ्या मारू शकता. त्याचा हाय त्याचा एंट्री असेल, त्याचा लो त्याचा SL असेल. ओके. मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. अगर 2दा एंट्रीमध्ये मार्केट अगर कुठे जायचं असेल तर मार्केट जाईल. अगर मार्केट नाही जात असेल, अगर तुमच्या 2 SL गेले ना तर समजून घ्यायचं की उद्याचं मार्केट हे सुद्धा साईडवेज असेल.
कारण हा वीक मला टोटली साईडवेज वाटतो आहे. कारण मार्केटने ऑलमोस्ट अगर तुम्ही विकली कॅन्डल बघत असाल ना तर त्याने 4 ग्रीन कॅन्डल बनवत, तर त्याला एक रेड कॅन्डल हॉट कॅन्डल बनवायचं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक मोठा ट्रेंड मिळू शकतो. मग भले त्याचा डाऊन साईडला ब्रेक झाला तर खाली येत असेल आणि अपसाईड ब्रेक केला तर एक बऱ्यापैकी वरती जाऊ शकते. हे झालं अपसाईडचं. ह्या लेवलच्या वरती अगर ओपन होत असेल तर पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल होते का बघा. अगर ग्रीन कॅन्डल झाली तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. कारण सुरुवातीला का 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल झाली ना तर समजून जातं की हे मार्केट कदाचित उद्या ट्रेंडी असू शकतं. ठीक आहे. पहिली रेड कॅन्डल बनवून त्याचा हाय ब्रेक केला असेल ना तर ते मार्केट मोस्टली हे साईडवेज होऊन जाईल. ठीक आहे. अगर जायचं असेल तर त्याला पहिले 5 मिनिटामध्ये त्या ग्रीन कॅन्डल बनवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचा हाय ब्रेक करायला पाहिजे. ओके. आणि डाऊन साईडचा मी तो म्हणतो जो आजचा जो लो आहे त्याच्या खाली अगर मार्केट ब्रेक करत आहे तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. वरती अगर तुम्ही 4 लॉटमध्ये असाल तर डाऊन साईडला फक्त 2 लॉट मारा. म्हणजे क्वांटिटी बँक निफ्टीमध्ये सुद्धा अर्ध्या करा. कधी फुल करायची क्वांटिटी ते मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. पण सध्या डाऊन साईडला मार्केटमध्ये क्वांटिटी कमी करा. कारण मार्केटला मल्टिपल सपोर्ट्स आहेत आणि मार्केटला काही न्यूज असेल तर तुम्हाला 2 लॉटमध्ये पण एवढा प्रॉफिट मिळेल जेवढं तुम्ही 4 लॉटवरती प्रॉफिट करा. एकदम मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, पहिले 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक करत असेल तर मार्केट बऱ्यापैकी परत खाली जाऊ शकतो. ठीक आहे. दोन्ही साईडला जसा 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला. आपला एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट करा. कारण एस एल कॉस्ट टू कॉस्ट केला परत तुमचं ट्रेलिंग एस एल जात असेल तर समजून हे मार्केट हे साईडवेजच आहे. का होतं बँक निफ्टीमध्ये मला थोडा चांगला एक स्कोप दिसतो आहे. कारण मार्केटने माझ्या लेवलच्या आसपास अजून क्लोजिंग दिली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे एक डिसेंट मला वाटतं की एक बऱ्यापैकी प्रॉफिट उद्या बँक निफ्टीमध्ये होऊ शकतो. पण मी डिपेंड बघूया की मी सनसेक्समध्ये पण करीन. तर मी तुम्हाला आता सनसेक्सचं सांगतो. अगर तुम्ही सनसेक्समध्ये बघत असाल तर मी एक लेवल दिला आहे की 82,640 41 आहे. तुम्ही 40 पण पडू शकता राऊंड नंबर. का ते मी तुम्हाला सांगतो. कारण आहे ना इकडे बघा त्याने एक मोठी रेड कॅन्डल बनवली, त्याच्यानंतर मार्केट हे साईडवेज गेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती मार्केट ओपन झालं आहे, त्याच्यानंतर सुद्धा मार्केट साईडवेज गेलं. म्हणजे ही सध्या ही कॅन्डल एक इम्पॉर्टंट कॅन्डल आहे. कारण ही या सगळ्या कॅन्डलपेक्षा मोठी आहे. बरोबर. त्यामुळे आणि आजची जी कॅन्डल बघत असाल ग्रीन कॅन्डल ती ऑलमोस्ट त्या लेवलच्या जवळ आहे. त्यामुळे अगर तुम्ही इकडे तरी एंट्री घेतात ना तरी पण ठीक आहे. पण मी तुम्हाला सांगतो 82,640च्या लेवलच्या वरती अगर मार्केट जात असेल तर एक कम्प्लिटली बुलिश होऊ शकतं. ठीक आहे. तर तुम्हाला मी एक्झॅक्ट एंट्री सांगतो. अगर तुम्ही 5 मिनिटामध्ये बघाल गॅप ओपन झाला, 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा या लेवलच्या वरती, त्याचा वीक असू दे किंवा मग त्याची फुल बॉडी असू दे. अगर त्याच्यावरती अगर ब्रेक असेल तर मार्केटमध्ये आपण एंट्री घेऊ शकतो. त्याचा लो आपला एस एल असेल, त्याचा हाय आपली एंट्री असेल. ठीक आहे. आणि मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. अगर एस एल छोटा होत असेल तर तुम्ही 3दा सुद्धा एंट्री घेऊ शकता. ठीक आहे. इकडे मी टोटल 4 पी सेल करीन. ओके. मॅक्झिमम माझा टार्गेट 1:4चा असेल आणि मी मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. आणि डाऊन साईडला अगर हा लेवल ब्रेक होत असेल तर मी खालच्या साईडला क्वांटिटी अर्ध्या करेन. अगर वरती 4 लॉट मारत असेल तर डाऊन साईडला फक्त आणि फक्त 2 लॉट कॉल सेल करेन. ठीक आहे. कारण 2 लॉटमध्ये अगर मार्केट जोरात पडत असेल तर 2 लॉटमध्ये पण एक बऱ्यापैकी डिसेंट प्रॉफिट मिळू शकतो. ठीक आहे. आणि ह्या लेवलच्या हा लेवल आणि हा लेवल ह्या लेवलच्यामध्ये अगर मार्केट ओपन होत आहे इकडे कुठे आणि मार्केट कोणताही लेवल ब्रेक करत नसेल तर एंट्री घेऊ नका. कारण हे मार्केट हे कम्प्लिटली साईडवेज होऊन जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुमचा एस एल आहे तो पुढच्या वीकसाठी तुम्ही जपून ठेवा. कारण पुढचा वीक आपल्याला कदाचित ट्रेंडी मार्केट मिळू शकतो. कारण तुम्ही अगर विकली कॅन्डल पण बघत असाल ना खूप छोटे छोटे बनले आहेत. त्याच्यामुळे एक मोठा ट्रेंड यायचे चान्सेस खूप लवकर आहेत आणि विक्ससुद्धा खूप लो आहे. तर विक्स वाढायची सुद्धा चान्सेस थोडे जास्त आहेत. ठीक आहे. त्यामुळे अगर तुम्हाला मध्ये एंट्री मिळत असेल तर एंट्री घेऊ नका. ॲटलिस्ट हा लेवल ब्रेक होते किंवा मग हा लेवल ब्रेक होते. ठीक आहे. मध्ये राहायला एंट्री घेऊ नका. तो एस एल आपण पुढच्या वेळी वापरू पुढच्या आठवड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक बऱ्यापैकी आपण प्रॉफिट कमवायचा नक्की प्रयत्न करू. ठीक आहे. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.